हाय, हॅलो, नमस्कार. आज माझा दिवस खूप जास्त बिझी गेला. एकतर बँकमधून 2-3दा बिनाकामाने चकरा मारणं झालं आणि त्यातल्या त्यात माझं काम पण नाही झालं आणि वरून खूप जास्त ऊन. त्यामुळे माझं डोकं पण खूप जास्त दुखत होतं. म्हणून आज मी दिवसभर काही शूट केलं नाही. चला म्हटलं आज तुमच्यासोबत माझं सायंकाळचंच रुटीन शेअर करते. आज जेवणामध्ये मी इकडे पनीरची भाजी बनवून घेतली आणि तुम्हाला माझा छोटा स्वामी भक्त बघायचा आहे का? स्वामी आजोबा कुठे आहे? मम्मी आजोबा कुठे आहे स्वामी आजोबा? दही इथे जय जय कर त्यांना. नमस्कार. श्री स्वामी. ठेवतो. व्हेरी गुड. आणि खरं सांगायचं म्हणजे जशी पण त्या लॉकेटवर माझ्या बाळाची नजर जाईल ना, तसा तो त्या लॉकेटचा नमस्कार करत असतो. आता माझा स्वयंपाक पण झाला होता आणि हे पण ड्युटीहून आले होते आणि आता मला दुसरं कोणतं काम पण नाही होतं. त्यामुळेच मी चला म्हटलं आता मँगो खायला कट करायची. पण माझ्या माइंडमध्ये काहीशी अशी नवीनच आयडिया सुरू होती मँगोला कट करायची. त्यामुळेच मी मँगो फ्लेवर बनवलं आणि यांचं रिॲक्शन बघायचं होतं मला की हे काय म्हणते. आणि जसा पण मी यांना हा मँगो दिला त्यांचं रिॲक्शन खूप छान होतं. एक तर ते सरप्राईज पण झाले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की एवढा जास्त दिमाग तुला सुचतो तरी कुठून? आणि हो, नवऱ्याला जर खुश ठेवायचं असलं ना, असं छोटे-छोटे गोड सरप्राईज द्यायचेच. आणि माझ्या त्या मँगो फ्लेवरचा काहीच फायदा नाही झाला. शेवटी त्याला चाकूने कट केला आणि माझ्या बाळाने खायला घेतलं. आता म्हटलं चला यावर आपण पण ताव मारून घ्या. म्हणून मी पण इकडे माझ्या बाळासोबत मँगो खायला बसली आणि छान जेवण वगैरे करून बाहेर फिरून आलो. आणि एवढं ठुसून पण माझ्या पोटाला 11:15 वाजताच काही ना काही गोड खायची क्रेव्हिंग झाली. म्हणून म्हटलं तर चला घरामध्ये केक तर ठेवूनच आहे, तोच खाऊन घ्यावा. आणि हो, एक गोष्ट मात्र खरी आहे, दिवस किती पण जास्त बिझी जाऊ किंवा कितीही जास्त दिवसभर बोर हो, पण आपल्या पसंतीदा पुरुषचा चेहरा बघितल्यानंतर एकदम हॅपी होऊन जातात. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. बाय.